हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द संकल्प MPSC अकॅडमी. ओके, माझं नाव डॉक्टर सम्यक. ओके, मी तुम्हाला आज जे MPSC मार्फत एक्झाम होतात कंबाईन क्लास बीच्या कंबाईन क्लास सीच्या त्यामार्फत इन्फॉर्मेशन देणार आहे किंवा त्या संदर्भात इन्फॉर्मेशन देणार आहे. तो सर्वांनी व्यवस्थित ऐकून घ्या. ठीक आहे, बघा सगळ्यांनी इकडे बघा. आता नॉर्मली रिसेंटलीच आता मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला माहीत आहे एक अनाऊन्समेंट केलेली आहे की राज्यामध्ये जवळजवळ 70,000 प्लस नोकर भरती होणार आहे. ओके, सो त्या 70,000 प्लस नोकर भरती जी आहे ती कुठे कुठे होणार आहे, कशी होणार आहे, त्या संदर्भात बघू आपण. त्या नोकर भरतीसाठी कोणत्या प्रकारच्या एक्झाम्स घेतल्या जातात त्या पण बघणार आहोत आपण. ठीक आहे, सो बघूया आपण. लेट्स से आता इथे दिले इयर 2026 70,000 प्लस वॅकन्सीज. हे बघूया आपण पुढे. आता इथे आहे MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी 2016 एक्झाम 2026 एक्झाम. ठीक आहे, आता बघा सगळ्यांना माहीत आहे MPSC एक्झामचा सिलेबस जो आहे या पॅटर्न जो आहे तो चेंज झालेला आहे. ऑब्जेक्टिव्ह प्रकारचा जो पॅटर्न होता हे 2025 पर्यंत होता, 2024 पर्यंत सगळ्यांना माहीत आहे. ठीक आहे, 2025 मध्ये आयोगाने काय केलं, पॅटर्न चेंज करून टाकला. आणि पॅटर्न चेंज केला म्हणजे कोणता, जी 2025ची एक्झाम होणार आहे आता. ओके, जी क्लास 1 सर्व्हिसेसची आहे MPSC, त्याच्यामध्ये आता आयोग काय करणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणणार आहे. याच्या अगोदर 2024 पर्यंत ऑब्जेक्टिव्ह प्रकारची एक्झाम व्हायची. तो ऑब्जेक्टिव्ह प्रकारची एक्झाम म्हणजे जवळपास मी पण एक्झाम देत होतो 2012. ओके, तेव्हापासून ती एक्झाम स्टार्ट झालेली ऑब्जेक्टिव्ह प्रकारची. मग अशा ऑब्जेक्टिव्ह प्रकारच्या एक्झाममध्ये ज्याच्यामध्ये MCQs असतात त्या प्रकारच्या एक्झामची सवय लागलेली मुलांना. ठीक आहे, आणि मुलं काय करायचे, तो ऑब्जेक्टिव्हचाच अभ्यास करत होता. पण आता हल्ली काय झालं आहे, MPSC आयोगाने सांगितलं त्यावेळेस तुला 2023 मध्ये की बाबा आयोग पॅटर्न चेंज करणार आहे. त्याच्यामुळे क्लास 1 सर्व्हिसेसमध्ये आता डिस्क्रिप्टिव्ह प्रकारची एक्झाम येणार आहे. सो जेवढे लोक MPSCच्या क्लास 1 सर्व्हिससाठी प्रिपेअर करत होते ते आता कंबाईंड बी अँड सी सर्व्हिसेस करणार आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. मग MPSC क्लास बी आणि क्लास सी सर्व्हिसेसवर जे आहे आता ही जी एक्झाम आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी किंवा क्लास बी आणि क्लास सी तुम्ही बोलू शकता, ही जी आहे ही ऑब्जेक्टिव्ह प्रकारची एक्झाम होणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यामुळे याच्या अगोदर जी लोक सगळ्याच एक्झामसाठी तयारी करत होते किंवा क्लास 1 सर्व्हिसेससाठी तयार करत होते, सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातले जवळपास सर्व विद्यार्थी आता कंबाईंड जी एक्झाम आहे ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी तयारी करणार आहेत. ओके, संकल्प MPSC अकॅडमी जी आहे आपली घाटकोपरमध्ये मोस्टली ही नाही, याच्यामध्ये एक्सपर्टीज आहे. कशामध्ये, कंबाईंड बी अँड कंबाईंड सी सर्व्हिसेसमध्ये. म्हणजे आम्ही MPSCची क्लास 1ची एक्झाम जी आहे किंवा UPSCची एक्झाम जी आहे ते पण कंडक्ट करतो, बट वी आर व्हेरी स्पेशल इन व्हॉट ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झामिनेशन्स. एवढं लक्षात ठेवा. याच्या संदर्भात माहिती घेऊया आपण. बघा आता हा आहे मार्चचा महिना आणि मार्चच्या महिन्यामध्ये नोटिफिकेशन येणार आहे. कसलं, ग्रुप बीचं नोटिफिकेशन येणार आहे. ओके, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये ग्रुप सीचं नोटिफिकेशन येणार आहे. ग्रुप बीची एक्झाम जी आहे ती आहे 14 जूनची. ओके, मग आपल्याला 14 जूनच्या एक्झामला टार्गेट करायचं आहे. त्याच्यानंतर येणार आहे ग्रुप सीची एक्झाम आहे, ती असणार आहे 12 जुलैला. त्याला देखील आपल्याला टार्गेट करायचं आहे. पुढे बघा आता काय करायचं ते सी दिस. आता हे बघा, हे ग्रुप बीमध्ये आणि ग्रुप सीमध्ये तुम्हाला ऑलरेडी इन्फॉर्मेशन असेलच, पण तरी पण इट्स माय फॉर्मॅलिटी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये कोणती कोणती पदं असतात. बघा आता ग्रुप बीमध्ये PSI, STI, ASO, SR. ओके, सगळ्यांना आवडणारी ही एक आहे. ओके, आणि बघा इकडे सगळ्यांना आवडणारी ही एक आहे आणि ही एक आहे SR. ASO वगैरे तुम्हाला माहीत आहे मंत्रालयामध्ये. ओके, चांगला जॉब आहे. आणि ASOचं तुम्हाला माहीत आहे आजकाल सॅलरी पण इन्क्रीमेंट झालेली आहे. सो ह्या टॉपच्या पोस्ट आहे कंबाईन बीच्या. आता ग्रुप सीमध्ये बघा, ग्रुप सीमध्ये एक्साईज सब इन्स्पेक्टरची आहे, टॅक्स असिस्टंटची आहे, क्लर्क. तुम्हाला माहीत आहे क्लर्कसाठी मोस्ट प्रोबॅबली तयारी करत असतात, त्यासाठी सर्टिफिकेटची गरज असते. शिवाय इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर आहे आणि RTO दॅट इज MVI. ह्या सगळ्या एक्झाम्स आहेत. बघा आता पुढे बघूया. एक्झाम पॅटर्न बऱ्याच जणांना माहीत नसतो, बऱ्याच जणांना माहीत आहे, तरी पण तुम्हाला दाखवतो की एक्झाम पॅटर्न काय आहे. बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही एक्झाम जी आहे ती 2 स्टेप्सवर आहे किंवा 2 टायर बोलू शकता तुम्ही. एक आहे प्री एक्झाम, एक आहे मेन्स एक्झाम. नॉर्मली तुम्हाला माहीत आहे जे विद्यार्थी MPSC क्लास 1 सर्व्हिसेससाठी तयारी करतात त्यांना 3 स्टेजेस असतात. एक आहे प्री एक्झाम, दुसरी आहे मेन्स आणि फायनली पर्सनॅलिटी टेस्ट. त्याला इंटरव्ह्यू नका बोलू तुम्ही, पर्सनॅलिटी टेस्टच बोला. ठीक आहे, पण इथे नाही, ते फक्त तुम्हाला प्री आणि मेन्स अशा 2च एक्झाम आहेत. फक्त PSIची एक्झाम सोडली तर, कारण PSIच्या एक्झामला तुम्हाला माहीत आहे प्रीची एक्झाम पण द्यावी लागते, मेन्सची पण द्यावी लागते आणि पर्सनॅलिटी टेस्ट पण होत असते. ठीक आहे,
इवन लाईक प्री आणि मेन्स एक्झाम झालं बघा, ग्राउंड पण असतं PSI वाल्यांना, इंटरव्ह्यू पण असतं, इथे लिहिलेलं ऑलरेडी टायपिंग टेस्ट ओनली फॉर दी क्लर्क आणि टॅक्स असिस्टंट. सो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत. पुढे बघूया आपण. बघा, प्री एक्झाम संदर्भात थोडीफार इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला. साधारण प्रश्न असतात किती, 100, त्याला मार्क्स किती असतात 100, आणि किती वेळ सॉल्व्ह करायचा असतो 60 मिनिट, म्हणजे काय 1 तास. सो संकल्प MPSC अकॅडमी जी आहे आपली, तुम्हाला अशी ट्रेनिंग देणार किंवा तुम्हाला असं तयार करणार जेणेकरून एका तासामध्ये तुम्ही मॅक्स टू मॅक्स क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे. फॉर एक्झाम्पल जे मॅथ्स अँड रिझनिंगचे प्रश्न आहेत, ओके, तुम्हाला सांगतो की कंबाईनची एक्झाम टार्गेट करायची आहे. याच्यामध्ये ना अभ्यास तर पाहिजेच पाहिजे, पण सोबत स्किल पण पाहिजे तुमच्याकडे. ती स्किल जी आहे ना ती आम्ही डेव्हलप करून देऊ. मग तुम्हाला माहीत आहे कंबाईनची प्री म्हणजे कंबाईनची बीची असू दे किंवा कंबाईनची सीची असू दे, ह्या दोन्ही प्री जर तुम्हाला काढायच्या असेल तर 3 विषयामध्ये तुम्हाला एक्सपर्टीज हवी. 3 विषयामध्ये तुम्ही टॉप पाहिजे. कोणते? सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो आहे मॅथ्स आणि रिझनिंग, जो आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवू. दुसरा जो विषय आहे तो म्हणजे करंट अफेअर. ओके, आजकाल तुम्हाला माहीत आहे MPSC आयोग जे आहे हे करंट अफेअर 2 वर्षापूर्वीचं पण विचारते, पण आपण तयारी करून घेऊया त्या बाबतीत, कोणत्या करंट अफेअरच्या बाबतीत. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे पास होण्यासाठी तो आहे जनरल सायन्स. या जनरल सायन्सची पण तयारी कशी केली जाते, काय केली जाते, ते तुम्ही जेव्हा संकल्प अकॅडमीमध्ये याल तेव्हा आम्ही तुमच्याकडून करून घेऊ. उरलेले विषय जे आहे इतिहास आहे, भूगोल आहे, इंडियन पॉलिटी ज्याला आपण राज्यशास्त्र बोलतो, आणि इकॉनॉमिक्स. ओके, हे ट्रेडिशनल सब्जेक्ट आहेत, त्याचा पण अभ्यास इथे केला जातो व्यवस्थितपणे. चला पुढे बघूया आता. हां, इथे बघा एक राहिलेलं आहे. प्री एक्झाम तर झालीच झाली, पण याच्यामध्ये ना जे मीडियम असतं बऱ्याच जणांना माहीत नसतं. हिंदी बॅकग्राऊंडचे काही जण असतात ते पण तयार करत असतात. त्यांना स्ट्रिक्टली सांगतो की ह्या परीक्षेची जी मीडियम आहे लँग्वेज ते आहे इंग्लिश आणि मराठी. या दोन्ही लँग्वेजमध्ये तिथे क्वेश्चन दिले जातात. ठीक आहे, पुढे बघा. हे आहे बघा सब्जेक्ट वाईज डिस्ट्रीब्युशन आहे. कोणत्या सब्जेक्टला किती प्रश्न येतात, किती मार्क्स आहेत त्याला, या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन आपण करणार आहोत जेव्हा तुम्ही संकल्प अकॅडमीमध्ये याल त्यावेळेला. पुढे बघूया आपण. बघा इथं आता मेन्स संदर्भात ॲज आय टोल्ड यू की ही एक्झाम जी आहे क्लास बी आणि क्लास सी कंबाईनची एक्झाम जी आहे याच्या 2 टायरच्या किंवा 2 स्टेप्स आहेत, तुम्ही समजून घ्या. एक प्री आहे, एक मेन्स आहे. प्रीबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं 100 क्वेश्चन 100 मार्क आणि 60 मिनिटांची किंवा आपण 1 तास बोलू शकतो त्याला. बघा इकडे आता हे आहे मेन्स. मेन्समध्ये बघा 2 पेपर असतात, तुम्हाला माहीत आहे. हे मेन्समध्ये जे 2 पेपर आहे, एक आहे जनरल स्टडीजचा पेपर, त्याला आपण पेपर 1 बोलतो, त्याला आपण पेपर 2 बोलतो, आणि पेपर 1 जो आहे तो आहे लँग्वेजचा. कंबाईनच्या एक्झाममध्ये जर तुम्हाला पोस्ट पाहिजे, कन्फर्म पोस्ट पाहिजे ना, तर तुम्हाला मेन्ससाठी जर तयारी करायची असेल तर मेन्समध्ये मोस्टली फोकस तुम्हाला कशावर करावं लागेल तर लँग्वेजवर. लँग्वेजवर जर तुम्ही फोकस केला, आता बघा ज्या वेळेला मी प्रिपरेशन करतो तो 2017-2018 त्यावेळेला लँग्वेजमध्ये मार्क्स किती काढायचे 75-80. हा टार्गेट असायचा मोठा की तुम्ही 75 मार्क्स काढले, 80 मार्क्स काढले, आणि GSमध्ये 50-60 जरी काढले तर इन टोटॅलिटी मिळून त्यावेळेला 200 मार्काची एक्झाम होती. आता 400 मार्काची एक्झाम आहे, पण त्यावेळेला इन टोटॅलिटी मिळून तुम्ही ना पास झाला असता, तुम्हाला इझिली मिळाले असतं पोस्ट. पण आता प्रॉब्लेम असा आहे, आता बऱ्याच जणांचं लँग्वेज स्ट्रॉंग झालेलं आहे. ओके, मराठी ग्रामर पण मस्त झालेलं आहे, इंग्लिश ग्रामर मस्तपैकी करतात, त्याच्यामुळे मोस्टली टार्गेट आता 90 क्वेश्चन्स ठेवतात. ते 90 क्वेश्चन म्हणजे त्याचे डबल करा 180 मार्क्स. ओके, मग तेवढा आजकाल टार्गेट ठेवावा लागतो. त्याची तयारी आम्ही संकल्प MPSC अकॅडमीमध्ये करून घेणार आहोत. ओके, दोन्हीची पण, इंग्लिश ग्रामरची आणि मराठी ग्रामरची पण. विषय दुसरा जो आहे तो म्हणजे पेपर 2, ज्याला आपण GS पेपर 2 बोलतो. याच्यामध्ये पण सेम ॲज युजल जसं तुम्हाला आम्ही प्रीमध्ये शिकवणार आहे तेच कंटिन्युअस जे आहे सिलेबसमध्ये असणार आहे. ओके, त्याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल गोष्टी कोणत्या असणार आहे ते दाखवतो तुम्हाला. बघा इथे म्हणजे नॉर्मल जे आहेत ट्रेडिशनल सब्जेक्ट, त्याच्या व्यतिरिक्त बघा इथे बाकीच्या गोष्टी पण आहेत. फॉर एक्झाम्पल बघा ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, याच्यावर काही मार्क्स येतात. परत GIS आहे, तुम्हाला माहीतच असेल आयोगाने नवीन सिलेबस इंट्रोड्यूस केला, तर त्याच्यामध्ये हे GIS आणि रिमोट सेन्सिंग, हे GIS आणि रिमोट सेन्सिंग इथे होतं. MPSC क्लास 1 सर्व्हिसेस जे आहे त्यांच्यासाठी हे होतं, पण आता हे इकडे पण आणलेलं आहे कंबाईन B आणि C सर्व्हिसेसमध्ये. पुढे बघा एरियल ड्रोन फोटोग्राफी आहे, RTI ॲक्ट आहे, RTS ॲक्ट आहे, आणि एन्व्हायरमेंट संदर्भात काही प्रश्न आहेत. यांची क्वांटिटी जास्त नसते ॲक्च्युली. ओके, 2-3 असे क्वेश्चन्स असतात, तेच आपल्याला करावे लागतात, आणि याची तयारी पण आपण करून घेणार आहोत. डोंट वरी अबाउट दिस. पुढची स्लाईड बघूया आपण. बघा
आता इथे एज लिमिट दिलं आहे, ओके, PSIसाठी आणि इतर गोष्टींसाठी. बघा आता जर एज लिमिट भेटलं तुम्ही तर ओपनसाठी मिनिमम 18 आहे आणि मॅक्सिमम किती 38 इयर्स आहे. OBC SC ST जे कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी मिनिमम एज 18 आहे, मॅक्झिमम एज 43 आहे. जर PSI कन्सिडर केलं आपण तर ओपनमध्ये बघा मिनिमम एज 18 आहे, मॅक्झिमम एज 31 आहे आणि OBC ST SC साठी मिनिमम एज 18 आहे आणि मॅक्झिमम एज 34 इयर्स. ओके, सो जे जे लोक या कॅटेगरीमध्ये मोडणारे एज क्रायटेरियामध्ये मोडतात त्यांच्यासाठी ही एक्झाम आहे. ओके, चला पुढची स्लाइड बघूया आपण. आता PSIसाठी बघा आता काय ग्राउंड क्वालिफिकेशन नेचर आहे. तुम्हाला माहिती आहे पहिलं, ओके, लाईक 2017, 18, 19 त्याच्यामध्ये ना त्यावेळेला त्या काळामध्ये जेवढे मार्क्स मिळवाल तुम्ही तेवढे तुम्हाला म्हणजे तुमची मेन्सची मेरिट लागायची. पण आता हल्ली आयोगाने काय केलं आहे की ग्राउंड क्वालिफाय करून टाकले PSIसाठी. सो ग्राउंड क्वालिफाय केले म्हणजे किती मार्क्स मिळाले पाहिजे तुम्हाला ग्राउंडमध्ये, तर किती पाहिजे 70. ओके, जर 70 मार्क्स मिळाले तुम्हाला, 70 जरी मार्क्स मिळाले तुम्ही क्वालिफाय आहात. ओके, त्याच्यावरती किती पण मार्क मिळवा त्याचा काही विषय नाही, पण 70 मार्क्स मिनिमम मिळालेच पाहिजे. पुढे बघूया आपण. आता PSIसाठी अजून एक नोट आहे बघा, इंटरव्ह्यू किती मार्काचा असतो 40 मार्काचा. म्हणजे PSI जर घेतलं ना तुम्ही तर त्यांच्यासाठी थोडं जास्त क्रायटेरिया आहे, इंटरव्ह्यूचा क्रायटेरिया आहे, ग्राउंडचा क्रायटेरिया आहे आणि हा क्रायटेरिया जो आहे बाकीच्या पोस्टसाठी नाही आहे. लाईक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं सब रजिस्ट्रार असू दे, ASO असू दे, ओके, किंवा STI असू दे आणि टॅक्स असिस्टंट, क्लर्क वगैरे वगैरे. सो यांना इंटरव्ह्यू वगैरे नाही आहे, तेवढं लक्षात ठेवा. हे PSIसाठी आहे. बघा आता PSIसाठी पुढची स्लाइड बघूया आपण. आता हे ESIसाठी म्हणजे एक्साइज सब इन्स्पेक्टर ज्याला बोलतो आपण, त्याच्यासाठी हा क्रायटेरिया दिलेला आहे की फिजिकल स्टँडर्ड्स किती असावे. किती असेल, हाईट 165 सेंटीमीटर फॉर दी बॉईज अँड 155 सेंटीमीटर फॉर दी गर्ल्स आणि मिनिमम वेट जे आहे ते काय 50 kg पाहिजे तुम्हाला, लक्षात ठेवा. पुढे बघा आता. ना दिस इज फॉर टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क. क्लर्कसाठी बघा टायपिंग टेस्ट जी आहे ती क्वालिफाईंग आहे, टॅक्स असिस्टंटसाठी आणि क्लर्कसाठी म्हणजे एक टायपिंग टेस्ट होते. तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये आयॉन सेंटर आहे, त्या ठिकाणी ही टायपिंग टेस्ट केली जाते. ज्यावेळेला तुम्ही मेन्सची एक्झाम द्याल आणि त्याच्यानंतर टायपिंग टेस्टसाठी तुम्हाला बोलवलं जाल तेव्हा तिकडे पवईला जावं लागतं, इकडे स्पेशली मुंबईमध्ये. पुढे बघा आता. इंग्लिश 40 स्पीड पाहिजे, मराठीची 30 स्पीड पाहिजे. सेम स्पीड इथे आहे, इंग्लिशची 40 आणि मराठीची 30. सो हे दोन पोस्ट ज्या आहेत टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क याच्यासाठी तुम्हाला स्पीड पाहिजेच. ठीक आहे, पुढे बघूया आपण. आता आमची आहे संकल्प अकॅडमी. तुम्हाला सांगितलं मी संकल्प अकॅडमीचा मेन मोटिव्ह जो आहे, जो मेन टार्गेट जो आहे तो काय आहे, विद्यार्थी हित सर्वतोपरी. मग ज्या वेळेला तुम्ही MPSC संकल्प अकॅडमी जॉईन कराल त्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलं आहे की ज्या वेळेला तुम्ही जॉईन करण्यात याल इकडे त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं आहे की विद्यार्थ्यांसंदर्भातच विचार केला जाईल, बाकी आमचा कोणत्याही प्रकारचा विचार नाही. वी आर नॉट कमर्शियल माइंडेड. ओके, ज्या वेळेला तुम्ही इथं जॉईन करणार त्यावेळेला तुमच्यावर जास्त लक्ष दिलं जाईल. एक्झामसाठी कशी तयारी करायची, काय तयारी करायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं शिकवल्या जातील MPSC अकॅडमीमध्ये, आमच्या संकल्प अकॅडमीमध्ये. ठीक आहे, पुढे बघा आता तुम्ही. नाव दिस आर दी स्टार्टिंग न्यू बॅच. आम्ही ज्या बॅचेस स्टार्ट करणार आहोत बघा इथे. ओके, आता ही मॉर्निंग बॅच जी आहे 19 मार्चपासून स्टार्ट करणार आहोत. ओके, आणि ही इव्हिनिंग बॅच आहे ती पण 19 मार्चपासून स्टार्ट करणार आहोत. आपल्याकडे चांगले चांगले फॅकल्टी आहेत. इनफॅक्ट आता रिसेंटली तांबे सर येऊन गेलेले आहे. ओके, सो तांबे सर तुम्हाला माहीत असतील, निलेश तांबे सर जे राज्यामधून पहिले आलेले आहेत कंबाईंड बी आणि कंबाईंड सीच्या एक्झाममध्ये, स्पेशली कंबाईंड बी. आता प्रेझेंटली ते MPSC क्लास 1 सर्व्हिसेसमध्ये SC ST ज्याला बोलतो आपण, असिस्टंट स्टेट टॅक्स कमिशनर, त्या पोस्टसाठी सिलेक्ट झालेले आहेत. ओके, सो यांच्यासारखे जे गायडिंग आहेत आपल्याकडे, गायडन्स देणार आहेत ते नेहमी व्हिजिट करणार आहेत. ओके, सो मी पण तुम्हाला हे सांगतो तुम्हाला की इकडे या. सो इकडे येण्याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे, तो हा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही इतरांना पण शेअर करू शकता, तुम्ही पण बघू शकता. आणि मी तर तुम्हाला नक्की म्हणेल की एकदा तुम्ही संकल्प MPSC अकॅडमी जी आहे ह्याला व्हिजिट करा. इकडचं एन्व्हायरमेंट बघा, इकडचे फॅकल्टी बघा आणि इकडची क्वालिटी बघा तुम्ही. ओके, त्याच्यानंतर यू विल डिसाईड दॅट. ओके, सो एवढी सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितली. सो नक्की याच्याबद्दल विचार करा आणि संकल्प MPSC अकॅडमीला नक्की व्हिजिट करा. थँक्यू सो मच.